भावाची अशी अवस्था का झाली, ती कोण मुलगी आहे, तिच्याशी माझा काही संबंध नाहीये, तरी तू मला 4 गोष्टी सुनावतोयस. माझ्यात माणुसकी नाही असं बोलतोयस. उगाच आले चांगुलपणाने बोलायला तुझ्याशी. मग नको यायला नको होतस तू. आणि असं आवाज वाढवून माझ्या मुलाशी बोलायलाही नको होतस. प्लीज जा इकडनं. हा प्लीज. तेजस्विनी ताई, ताई गौतम कसा आहे? जिवंत आहे अजून तरी? नाही जिवंत आहे का बघायला आला होतात का? नाही नाही असं नाही, म्हणजे माझ्या मुलीचा साखरपुडा अर्धवट सोडून आलो. सॉरी हा, गौतमनी वेळ बघून विष प्यायला हवं होतं ना. तुमच्या मुलीचा साखरपुडा टायमिंग चुकलंच त्याचं. नाही आणि तुम्ही तेवढा साखरपुडा वगैरे सोडून आला तर काय नुकसान भरपाई वगैरे काय हवं असेल तर तेवढं घेऊन जा मग. आता नाही हो ताई. ए बाई, ताई ताई नको म्हणूस मला. मी तुमच्या सारख्यांची ताई बी नसते. ऍक्च्युली एक सांगू का? हां, लेट मी टेल यू क्लिअरली, लग्नापासून डोक्यात जातेस तू माझ्या. काही माणसं असतात ना जी आवडत नाहीत, त्यांना बघितलं ना की राग येतो, घाण वाटते, चिडचिड होते. तशी तुमची फॅमिली आहे. सो प्लीज तुम्ही इथून जा. कारण आपण कोण आहोत, कुणाशी बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, आपली खरंच इथे गरज आहे का, आपल्या असण्याने फरक पडणार आहे का, आणि ही मुलगी कशा पद्धतीने बोलत होती माझ्या जयशी, आपली खरंच लायकी आहे का या माणसांची बोल, त्याचा विचार करून बोलायचा आहे की नका काळ. आमची आणि आमच्या मुलीची लायकी नका काढू. खूप चांगली आणि हुशार मुलगी आहे. पण मग ती हुशारी कोणासाठी, कशासाठी, कोणासमोर वापरायची ना याची बुद्धी तुझ्यातच नाही तर तिच्यात तरी कशी येणार म्हणा. बस बस तेजस्विनी, तू शांत हो. आणि तुझी आहे ना मनस्थिती आता नाही अजिबात. तू काही बोलू नकोस आता. अमरताई प्लीज जाऊ द्या ना प्लीज. काळजी वाटत होती म्हणून आलो होतो. मी समजू शकते पण प्लीज तुम्ही आता जा इथून. तुम्ही परत या पाहिजे तर. परत कशाला हवी ती माणसं आपल्या समोर? आई, या माणसांच्या येण्याने मला शांतता मिळणार नाहीये. मला हे असंच पॅल्पिटेशन होणार आहे, त्रास होणार आहे. कळतंय का तुला? आणि यांना म्हणावं की यांच्या येण्यानं आमच्या काही अपेक्षा पूर्ण होणार असतील, आम्हाला यांच्याकडून काही हवं असेल तर, आणि यांना काही हवं असेल आपल्याला तर मिळणार नाही म्हणा. आम्ही इथे काही घ्यायला नाही तर आधार द्यायला आलो होतो. नकोय तुमचा आधार मला. म्हणून म्हणते मी, घाणेरडी चाळ संस्कृती तुझी बाहेर ये. कारण या चाळीतल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो. सतत आम्ही आहोत म्हणून धावत धावत नको तिथे यायचं. आम्ही असल्याचं ऍक्टिंग करायचं, पुढे पुढे करायचं, सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचं. आणि ते बनता नाही आलं की समोरच्याला चिडायला, रागवायला, रिॲक्ट व्हायला इन्स्टिगेट करायचं, नाहीतर रकस क्रिएट करायचा, सीन क्रिएट करायचा, आणि निर्लज्जासारखं समोर उभं राहायचं जा जा म्हणताना सुद्धा. देव करो आणि यांच्याकडून मदत काय काही घ्यायची वेळ आमच्यावर नाही आहे. आणि आमच्यावर सुद्धा. मम्मी, माझ्या मुलीचा अपमान नाही करायचा. माझ्या मुलीचा साखरपुडा अर्धवट सोडून आम्ही इथे आलो कारण आम्हाला गौतमची काळजी वाटत होती. अहो, सोन्यासारखा मुलगा आहे तो. का केलं असेल त्याने हे असं सगळं? आत्ता कळलं. बास झाला. बास.
मगापासून बघतोय तुम्ही आमची लायकीच काढताय. लग्नात जे झालं ते सगळं विसरून माझी पोरगीन बायको धावत आल्या इथे ती तुमच्याकडनं लायकी काढून घ्यायला. माफ करा पण आमची चूक नसताना मी कुणाचं काय ऐकून घेणार नाही. कुणीही असलं समोर तरी. तुमच्यासाठी तुमचा पोरगा महत्वाचा आहे तसं माझी पोरगी पण मला महत्वाची. माझ्या घरची लक्ष्मी आहे ती. कुठल्या तरी मुली म्हणजे कुठल्या हो? हा, चांगल्या सुसंस्कृत घरातल्या पोरीत माझ्या. एक बाई असून तुम्ही असं बोलता. ही तुमची बोलायची पद्धत. लक्षात ठेवा तुम्हाला पण एक पोरगी आहे, कळलं? माफ करा तेजस्विनी ताई. अरे आम्ही ताई म्हटलेलं तुम्हाला आवडत नाही, विसरली मी. आम्ही तुमची श्रीमंती बघायला नाही आलो. लग्नात तुमची श्रीमंती आणि तुमची वागण्यातली गरिबी पण बघितली आम्ही. तुमच्याकडे खूप पैसा आहे पण समाधान नाही हो. नाहीतर ही वेळ आलीच नसती ना तुमच्यावर. नाहीतर तुमच्या मुलांनी हे असं केलंच नसतं. माझ्या मुलाविषयी एक शब्दही काढायचा नाहीये तोंडातून. काही संबंध नाहीये तुमचा त्याच्याशी, आमच्याशी, कोणाशीच. माझं बाळ आहे ना, परत घेऊन जाणार आहे मी इथून काही करून. मला हवं आहेत माझी तिन्ही मुलं तुमच्या मुलींसारखी जड नाही झाली आहेत. मला ती रस्त्यापासून लग्नापर्यंत माझ्या मुलीचं लग्न करायचं. लग्न कुणाच्या गळ्यात बांधायला तयार झाल्यात, जड झाल्यात तुम्हाला त्या. आम्हाला आमच्या मुली जड झालेल्या नाहीये. आम्हाला फक्त त्यांचा सुखी संसार बघायचा. अहो आमच्या मुली इतक्या चांगल्या आहेत ना, ज्या घरामध्ये जातील सोनं करतील, सोनं. आम्ही चांगलेच संस्कार केलेत आमच्या मुलींवर. तुम्हीच संस्कारात कुठेतरी कमी पडलाय. कुठल्या संस्कारांविषयी मला शिकवताय तुम्ही? माझ्या मुलाची अशी अवस्था झालीये ना, पडलाय ना ICU मध्ये, त्या तुमच्यासारख्याच एका मुलीमुळे पडलाय. या अशा संस्कारी मुलीमुळे, तिच्या आई वडिलांमुळे. आमच्या मुली तशा नाहीये. डॅड प्लीज स्टॉप हर. ही मावशी काय नॉनसेन्स बोलते. इट्स तेजस्विनी खानोलकर. सुभाष, अरे प्रमिलाला सांग शांत राहा म्हणून. त्यांची अवस्था तर बघा. नाही नाही, ऐका ना, आता कळू दे काय संस्कार. संस्कार म्हणजे काय असतं नक्की. प्रत्येकाची पद्धत असते ना मुलांना वाढवण्याची. प्रमाण नसतं काही. कुठले संस्कार? मी कुठे कमी पडले? लग्नामध्ये, ते साडीच्या दुकानामध्ये सगळ्यांसमोर, आता इथे हॉस्पिटलमध्ये येऊन असे कुठले संस्कार देण्यात मी कमी पडले? कळू दे मला.